नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे गव्हाच्या कुरवड्यांचा उपमा। इतका टेस्टी लागतो की तुम्ही तो नक्की बनवून बघणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। माझ्याकडे गव्हाच्या कुरवड्यांचा चुरा आहे हा, तो मी पाणी वतून 20 मिनिटे भिजत ठेवणार आहे। कुरवड्यांचा चुरा 20 मिनिटांनंतर अशा प्रकारे फुगून छान डब्बल झाला आहे, तर तो मी पाणी काढून निथळवण्यासाठी मी एका चाळणीमध्ये ठेवलेला आहे। किती छान सुटसुटीत असा चुरा तयार झाला आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2-3 चमचे इतकं तेल घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरेही तडतडून द्यायचे। त्यानंतर घालायचे आपल्याला कढीपत्ताही छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये घालायचे आपल्याला कांदा बारीक चिरलेला, थोडेसे मोठ्या आकारामध्ये चिरलेले टमाटर घालायचे आणि छान तेलामध्ये आपल्याला टमाटर आणि कांदा परतून घ्यायचा आहे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी घालायची हळद, त्यानंतर घालायचे लाल मिरची पावडर आणि तेही छान तेलामध्ये परतवून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे भिजवलेल्या कुरवड्यांचा चुरा। त्यानंतर त्यालाही 1 मिनिट परतवून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा त्याला छान एकदा परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवून द्यायची। 2-3 मिनिटांनी वाफ काढून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। तर मी सुहाना कंपनीचा गरम मसाला यावरती वापरला आहे। आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचे कूट घातले आहे। शेंगदाण्याचे कूट मी थोडेसे जाडसरच घातले आहे, कारण खाताना त्याची टेस्ट खरंच इतकी छान लागते। तयार आहे आपला गव्हाच्या कुरवड्यांचा उपमा। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।